नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मी आता चाललो आहे हेदवीला. आता आहे आबलोलीमध्ये. आबलोलीतून जाणार आहे हेदवीला. हेदवीमधून तिथेच खाली वेणेश्वरमध्ये जाणार. चला तर मग बघूया आजचा व्लॉग कसा होतो आहे. बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवतो आहे. मस्त पाऊस चालू झाला आहे. पाऊस आणि आपलं गाव, भारी कॉम्बिनेशन एकदम. भाई पुढं तरी चल, जायचं जाऊ तरी ते. अँगल कसा वाटतोय सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आपण आपल्या ॲक्शन 4ने बनवतो आहे, DJ ॲक्शन 4. आबलोलीतून आता जातो आहे शिरला. शिरमधून डायरेक्ट हेदवी. लेफ्ट टर्न घेतला की हेदवीला. ऑलमोस्ट आता किती वाजले आहेत? 1:18 झाले आहेत दुपारी. आणि ट्रिप F चालू आहे. ट्रिप 2. 29,374. 374 किलोमीटर म्हणजे 373 झालेत पकडा. ऑलमोस्ट 1 किलोमीटर मी पुढं आलो आहे तसं घरापासून. मस्तपैकी भात लावणी चालू आहे गावाला. मुंबईवाले आलेत का गावाला तुम्ही? मुंबईवाल्यांचं नशीबही नुसतं कामच आहे तिकडे मुंबईला. इथून मला वाटते आता 20 किलोमीटर कदाचित असेल हेदवी. 373 आणि 20 393. ओके, 400 किलोमीटर म्हणजे 400 व्हायच्या आधी आपण पोचतोय का तिथे. आणि लोकेशन म्हणजे व्ह्यू कसं वाटतं ते जरा कमेंटमध्ये सांगा आपल्या कोकणातला. बाई पावसाळ्यात नुसते हिरवळ झाले. वॉटरफॉल वगैरे पण आहेत चालू आपल्याकडे झालेत त्याचे म्हणजे पाणी. बरेच दिवस पाऊस नव्हता, 4-5 दिवस जोरात पडला आणि तो गेलाच होता. कालपासून परत चालू झाला आहे थोडा. बघा इकडे पाऊसच नाही पडला आहे. काल संध्याकाळी इकडे पडत होता आणि बागच्या साईडला नव्हता पडत. अरे इकडे पाऊसच नाही पडला आहे. तिकडे बारीक तरी पडतो आहे. खाली आपल्याला हेदवीला बीचला पण जायचं आहे. तिकडे पाऊस आहे की नाही आता काय माहिती. बघूया, बारीक भेटला तर बरं होईल. तसा एकदम पण नको, पण बारीक ठीक आहे. आणि कोणाला माहिती आहे का भाई या कॅमेराचा काय विषय आहे? किती म्हणजे वॉटरप्रूफचा काय विषय आहे? किती यूज करू शकतो आपण पाण्यात, पावसात वगैरे यूज करू शकतो काय? कोण जर बघत असेल ना जर व्हिडिओ तर सांगा भाई कमेंटमध्ये. आणि माईकसाठी मी भाई आता इयरफोन यूज करतो डायरेक्ट मोबाईलला. आवाज कसा येतो आहे सांगा. बघेनच मी, पण मला आता माहीत नाही. लालपरी गोवागर चौसाहेब वगैरे. हां, माईकचं भाई माईक नाही आपल्याकडे. फक्त इयरफोन कनेक्ट केला आहे आयफोनला आपल्या आणि त्याला चालू ठेवलं आहे भाई. व्हॉईस नंतर ती व्हॉईस रेकॉर्डिंग चालू ठेवलं आहे. व्हॉईस रेकॉर्डिंग नंतर एडिट करताना मग घेऊ आपण कॅपकटमध्ये. आणि हां भाई आपलं इंस्टाला पण पेज आहे. त्याच्यावर आपले 5,000+ फॉलोअर झालेत. त्याच्यावर आपण कोकणच्या सगळे म्हणजे असं रील टाकत असतो. विजिट करा, तुम्हाला देतो मी चॅनल म्हणजे
डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण देतो मी. आपलं सेमच आय डी आहे, VR कोकणकर म्हणूनच आहे यूट्यूबला पण आणि इंस्टाला पण. इंस्टाला पण तुम्ही फॉलो करून घ्या, रील येतीलच. म्हणजे आताच्या ज्या हेदवीच्या वगैरे असतील, हेदवी वेनेश्वरच्या, म्हणजे त्या रील तर येतीलच तुम्हाला. आपण यूट्यूबला सिनेमॅटिक शॉर्ट थोडेसे ॲड करूया तसे, म्हणजे पण ऑडिओ नाही टाकू शकत ना त्याला. बघूया आपण काय करता येईल का त्याचा. इंस्टाग्रामला तर एकदम परफेक्टच भेटेल तुम्हाला. जुगाडू पद्धतीने सध्या चालू आहे विषय. म्हणजे आत्ताच अचानकच बघितला, बोललो चला जाऊया. पाऊस पण थोडा थोडा बारीक बारीक चालू झालेला. बोललो वातावरण एकदम चांगलं झालं असणार आहे, मग बोललो जाऊन येऊया एकदा. तुम्हाला मी दाखवतो मग माझी व्हॉईसची जी काय चालू आहे विषय, व्हॉईस रेकॉर्डिंग आवाज येतो आहे की नाही मला पण नाही माहिती. जर नाही आला तर व्हॉईसवर देईन मी कदाचित, पण बघूया. कारण की मी लास्ट टाईम असंच करून गेलो होतो रत्नागिरीला, पण तेव्हा सगळा नुसता वाऱ्याचाच आवाज आला होता. तो ब्लॉग पण थोडा म्हणजे चांगला झालेला, म्हणजे बीच वगैरे सगळं झालं होतं. सावर्डेपासूनचा होता तो. मी केला नंतर मग मी तिकडे पण मी चेक नाही केलं कदाचित वाटतं. घरी आल्यावर जेव्हा बघितला तेव्हा मग अजिबातच आवाज येत नव्हता. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट, शीर नंतर मग जामसूद नंतर मग एक फाटा येतो, तिथून लेफ्ट मारायचं आपल्याला. शीरमधून कोण असेल तर बाई कमेंट करा आणि पेजला पण आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ टाकेन मी आता. आजची व्हिडिओ जर चांगली झाली तर 100% मी चालू करणार. कारण की लास्ट टाईमपासून म्हणजे माईक नसल्यामुळे ना, आणि स्टोरेज पण नव्हतं माझ्या आयफोनला. एक तर तुम्हाला आयफोनचं यूज करतात ना भाई, त्यांना माहिती असेल स्टोरेजचा जाम विषय होतो. त्यात माझा 4-5 वर्ष जुना फोन आहे, तो मी 64 GB वाला घेतला होता तेव्हा. आणि DJIचा ॲप घेतला की तो 2 GB वगैरे भरतो. त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, यूट्यूब तर डिलीटच करून ठेवतो मी. हे बघा मागे वादळ म्हणजे वारा वगैरे सुटलेला, तेव्हा झाडबड पडला होता इकडं मस्त. लाईट नव्हता 2 दिवस. 2 दिवस लाईट नाही भाई. म्हणजे संडेला गेला दुपारी 3 वाजता, तो डायरेक्ट मंडेला रात्री 9 वाजता आला होता. आणि तो जोरदार पाऊस पडला 3-4 दिवस. त्याच्यानंतर जो पाऊस गेला आहे तो काय अजून आलाच नाही आहे. हा आता फक्त थोडा थोडा बारीक बारीक येतो आहे तोच. लोकांच्या भाई गाववाल्या माणसांच्या भाचेती राहिले. दाखवतो तुम्हाला असे सुके काय जण तर भाई ते फवारणीची हे असतो ना ती टँक, भाई त्याच्यानं पाणी शिंपडत आहे. ते बघा इथे एक झाड पडलेलं रस्त्यावर. आपला पुढचा टायर गेला आहे तरी पण आपण चालवतोय. जुगाड दाखवतो थांबा. जुगाड आता हा बघा, हा विषय चालू आहे आपला आयफोनमध्ये. व्हिडिओ बनवतो तो भाई असा भाई व्हिडिओ बनवायला लागते. माईक नाही ना, हा माईक घेतला नाही त्याचं कारण पण आहे की नेमका पुढचा माईक म्हणजे शूट होईल ह्याला तो माहीत नाही आहे मला, म्हणून मी माईक घेतला नाही. यूट्यूबला वगैरे बघितलं होता, पण ह्याचा विषय होतो की हे आपलं त्याला एक कनेक्टर घ्यायला लागतो. माईक प्लस कनेक्टर असे 2 विषय घ्यायला लागतात. आणि
कनेक्टरला पण ते काहीतरी हे असतात, म्हणजे लाईन वगैरे असतात ना, माईकला लाईन असतात त्या, तर त्याच्यामध्ये 2 लाईन किंवा 3 लाईन असे फरक असतात. आता कनेक्टरला कुठचा लागतो आहे आणि आपल्या ह्याला कुठचा लागतो ते मला अजून माहीत नाही, त्यामुळं म्हणून मी तो माईक नाही ऑर्डर केला आहे. आणि माईकचा विषय असा होतो की नंतर पण ते बंद पण पडतात. कुठच्या कंपनीचं जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. नॉनस्टॉप भाई चालू केला तेव्हापासून कंटिन्यू बोलतो आहे मी. मला वाटलं होतं बंद 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 करत येईन, पण नाही. अरे इकडं पाऊसच नाही भाई. मी आपला भाई रेनकोट घातला, घरातून निघालो रेनकोट घालून, बोललो पाऊस आहे पाऊस आहे. भाई इकडं पाऊसच नाही. इकडं रस्त्यावर एक थेंब पण दिसत नाही भाई. ओला महालक्ष्मी मंदिर आहे इथे. मला एक मित्र बोललेलं इथे रील बनवायला, पण तिथे ती म्हणजे आलो होतो, व्हिडिओ पण बनवले होते, पण पोस्ट नाही केली मी. आणि नंतर स्टोरेज नव्हता माझ्याकडे, म्हणून मग मी डिलीट केली ती, पोस्ट पण नाही केली. आणि मी एडिटिंगसाठी ॲप वापरतो कॅपकट. कॅपकटमध्ये पण भाई डबल डाटा होतो तो. माझा मेन विषय झालेला भाई तो ह्याचाच, म्हणजे स्टोरेजचा जो प्रॉब्लेम होतो ना, की DJIमध्ये घ्या, DJIमधून 2 GB तो भरतोच तसा डायरेक्ट ॲपचाच. त्याच्यानंतर मग आपण गॅलरीमध्ये घेणार. आधीच 64 GB आहे, त्यात पण भाई काय ॲप नाही तरी पण फुल एकदम झाला आहे. आणि परत ते व्हिडिओ कॅपकटमध्ये घेतलं की मग कॅपकटचा परत स्टोरेज एक्स्ट्रा दाखवतो, भरलेला दाखवतो. त्याच्यामुळे एडिटिंगचा थोडा विषय होतो. हिलवीला मी एकदाच आलो आहे, ते पण मला वाटतं एक 15-20 दिवसापूर्वी काहीतरी आलो होतो मी. ते पण असं अचानक भयानक संध्याकाळचं असंच फिरता फिरता आलो होतो. आणि ती पण रील मी पोस्ट केली, म्हणजे एसबीच्या बीचची वगैरे, ती पण तुम्ही बघून घ्या. आणि गाववाले फॉलो करा, सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला पण. भाई तुम्ही जर सपोर्ट दाखवला तरच यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बनवू आपण. लोकेशन बघा भाई, व्ह्यू बघा भाई गावचा कसा आहे भाई, कमेंटमध्ये सांगा. मंदिर भाई मस्तपैकी भारी व्ह्यू आहे. काल पण मी आलो होतो इथे, म्हणजे काल नाही सॉरी परवा आलो होतो. परवाची एक रील टाकली होती या साईडचे, व्हिडिओमध्ये आहे तो, त्याच्या आला आहे व्हिडिओमध्ये. पण मंदिर बंद होतं इथं आलो होतो तेव्हा, त्यामुळं मग ती नाही केले व्हिडिओ मंदिराचे. लोक हात लावणी करून जातात वाटतं. भाई कसला भारी व्ह्यू वाटतो रे, मस्तपैकी दोन्ही साईडनी भाई शेती आहे, म्हणून आपण बाईक घेऊन राईड करतोय. बघा भाई पाऊस नाही काय नाही, बिचारे पाणी टाकून थोडा पाणी टाकून म्हणजे हे करतायत, भात लावतायत. हां भाई, आणि इकडे पण मी आता नवीनच आलो आहे राहायला. आपल्या आंबोलीमध्ये आलो आहे सध्या राहायला. पहिले तिकडे सावडच्या इकडे राहायचो, त्यामुळं भाई इकडं कोण एक तर मित्र पण नाही आहे. आता चालू आहे त्यामुळे भाई कोण मित्र नाही. नवीन सगळी पोरं आहेत भाई. ते नवीन नाही भाई, मीच जुना आहे. सॉरी मीच नवीन आहे, ते तर जुनेच आहेत. त्यांच्यात मीच नवीन वाटतो आहे, म्हणजे आज आलो आहे. हां आता आपण आलो आहे इथेच आहे, म्हणजे जास्त काय म्हणजे कवर नाही केलं आपण. किती होता 373 384 10 किलोमीटर आलो आहे.
आणि हा बघा इथेच खाली आहे तो फाटा आहे. हा बघा फाटा म्हणजे काही हे नाही. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. लास्ट टाईम आलो होतो एकदम परफेक्ट बघत होतो मी की नेमका कुठून आलो आहे. इथून लेफ्ट घेतला परफेक्ट 385 झाले म्हणजे 11 किलोमीटर झाला आपला कवर. जंगलवारा एरिया आहे भाई. तोतलेपणाच्या आईच्या गावात इकडं डेली. आणि लास्ट टाईम सांगतो तुम्हाला एक बोर्ड होता भाई, तो बोर्ड लक्षात ठेवला होता मी. इथे मला वाटतं बोर्ड होता की नाही माहीत नाही, पण मी इथला पुढचा बोर्ड लक्षात ठेवला होता की बाबा आपल्याला या बोर्डच्या पुढच्या बोर्डपासून म्हणजे पुढचा जो राईड आहे तो राईड घ्यायचा आहे आणि आपल्याला जायचं आहे. हा बघा भाई, हा पिंपरगाव हद्द. हद्दीच्या पुढचा बोर्ड मी हे म्हणजे राईड लक्षात ठेवला होता तेव्हा की बाबा आपल्याला हद्दीच्या बोर्डचा जो राईड आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. भाई एक त्या जंगलवाल्या एरियात भाई मला जाम भीती वाटते. मागच्याच महिन्यात मी भाई पडलो आहे बाईक घेऊन. मस्तपैकी सरळ रोडला जात होतो आणि जी भाई एवढा पण असाच रोड होता, पण ह्या जे कॉर्नर आहे ना रोडची जी लेफ्ट साईडची ती पूर्ण अशी झाडीवाली होती. त्या झाडीतून जी माकडाने उडी मारले भाई डायरेक्ट रस्त्यावरनं दुसरी उडी डायरेक्ट मारायच्या आधीच तो भाई माझ्या चाकातच. लालपरी भाई. आणि जो मी आडवा घासत गेलो आहे. बघा हा एक इथला दिसत नसेल तुम्हाला, इथला जरासा तुकडा गेला घासला आहे ते हँडल बार, पण इथून थोडा म्हणजे बेंड वाटतो आहे मला. चायला तुटलेपणाच्या यार. इथून हा थोडा बेंड वाटतो आहे आणि थोडासा गाड आहे तो वाकडा झाला होता म्हणजे जो आतमध्येच गेला होता, कारण की लेफ्ट साईडला पडले त्यामुळे तो असा दबला गेला आतल्या साईडला. आणि जो फोकस आहे इथं फोकस लाईट जो ठेवला आपण LED तो भाई तो एक बेंड झालेला. नशीब भाई त्यांनी काही तोडला नाही, म्हणजे साईडचा जो फायबरवाले जे पार्ट आहेत ते. नाही तर भाई परत खर्च अजून. फर्स्ट टाईम गाडी पडली होती तेव्हा माझ्याकडून. फर्स्ट टाईम म्हणजे पहिलाच स्क्रॅच आहे तो. किती वर्ष 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षात गाडीला जरासा पण असा स्क्रॅच नव्हता आणून दिला भाई. ते फर्स्ट टाईम झाला, ते पण त्या माकडामुळं झाला भाई. नशीब मला जास्त काय नाही लागला. मी पण हेल्मेट काय नव्हता माझ्याकडं. त्याच दिवशी रेनकोट घेऊन दीड तास फक्त झाला होता. माझी फाटली 2 मिनटं आधी फक्त असंच काढला, बॅगेत ठेवला आणि निघालो आणि माकडाने कांड केला. पिंपरला आलो आहे. पिंपरला हे बघा, हे पिंपरचं इथं कुठलं मंदिर आहे, मारुती मंदिर आहे. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, राईड मारायचं आहे. मला आहे ना भाई म्हणजे हेल्मेट घातलं ना की मग रील वगैरे जर बनवायची, रील शूट वगैरे करायचं असेल म्हणजे तर मग मला कंटाळा येतो भाई. मोबाईल काढून मग ते शूट करा, परत हेल्मेट काढा भाई. हेल्मेटचा मेन विषय आहे, हेल्मेट घाला हा विषय कंटाळा येतो. एक तर आपण गावाला राहतो त्यामुळं हेल्मेट आपण घालत नाही. हेल्मेट आता पण मी हेल्मेट घातलं आहे, ते म्हणजे आपल्याला ब्लॉग बनवायचा होता म्हणून मी हेल्मेट घातलं आहे. नाही तर मी हेल्मेट असं म्हणजे गावाला आपण कोण यूज नाही करत. गोणावली इथून स्ट्रेट जायचं आहे. एकदा चालू आहे पण रोड लक्षात राहिलं आहे भाई. आणि रिसेंटली आलो आहे म्हणून ते लक्षात आहे, नाही तर परत. आणि असं पण काही तसं हे नाही आहे, स्ट्रेटच आहे, सरळ जायचं आहे भाई. आपल्याला काय वाकड्या तिकडे कुठं जायचं नाही, घुसायचं भेंडी. गणपती मंदिर अचानक भाई प्लॅन झालेला आहे. एकटाच निघालो आहे. प्लॅन दुसरीकडे जायचा होता, पण वॉटरफॉलला जायचं होतं, पण
सोबत कोण नाही ना यायला, त्याच्यामुळं मग इकडं आलो. बोले इकडे जाऊया एकटेच भाई. असं पण भाई उलटा जाऊन उलटा येण्यापेक्षा इकडेच जाऊया खाली. आणि तो डिस्टन्स पण असा होता की समोरच म्हणजे 10 किलोमीटरचा डिस्टन्स होता, पण तो असा उलटा फिरून जायचा होता. 10 किलोमीटर एका ठिकाणी जा, तिथून 10 किलोमीटर तिकडे जा, म्हणजे असं टोटल एक 20-25 किलोमीटरचा डिस्टन्स होता. आणि ते 20-25 किलोमीटर भाई परत या. मॅपला मी बघितला, चेक केला दुसरा कुठचा रस्ता आहे का इकडून, तर नव्हता. भाई कॉन्फिडन्स बिल्ड करायला पाहिजे काय अजून ह्याच्यात, सांगा भाई कमेंटमध्ये. अचानक भयानक भाई. आणि आता मला समजलं आहे, मी चेक केला, वॉईस चांगला येतो आहे भाई. मला वाटलं होतं की परत वाऱ्याचा वगैरे आवाज येणार आहे. आता मी तो डायरेक्ट भाई जो माईक आहे तो मी डायरेक्ट माझ्या इथे गालाच्या इथे घुसवून ठेवला भाई. त्याच्यामुळे तो वाऱ्याचा आवाज कदाचित नाही येत आहे, फक्त जो बोलतोय त्याचाच आवाज येत आहे. या इयरफोनचा माईक फक्त सेफ राहायला पाहिजे बस, बाकी काय नाही. बाकी पद्धतशीर आवाज येतो. उंबरठच्या इथे पण काहीतरी मी रील बघतो दुपारी, म्हणजे मगाशी, तर एक वॉटरफॉल कदाचित काहीतरी आहे. इकडं कोण ओळखीचे पण नाहीत ना, किती लांब आहे, कुठं आहे काय माहिती. सोबत कोण आपले पोरं असते ना भाई, तर 100% गेलो असतं, म्हणजे असं आलो आहे तर. लास्ट टाईम पण आम्ही आताच गेलो होतो 15 दिवसात. या 15 दिवस 15 दिवसात झाले असते. मार्लेश्वरला गेलो होतो काही, तेव्हा पण ब्लॉग बनवायचा होता पण नाही बनवला तेव्हा स्टोरेज इश्यूमुळे. बोलं बनवून तर म्हणजे व्हिडिओ तर बनवेन मी, पण एडिट काय करणार. म्हणजे एडिटला भाई स्टोरेज येत नाही तर, आणि मग काय विषय भाई. मार्लेश्वरला तिकडची पण ती पण रील पण नाही बनवली मी तिकडं. इथून आपल्याला लेवड घ्यायचं आहे कमानीच्या इथून. कमानी लागले तिथं कमानीवर आहे लिहिलेला. किती झालं आहे भाई, 390. इथून मला वाटतं एक अजून 7 किलोमीटर वगैरे असेल कदाचित क्षेत्र अजून. 7 पण नसेल, 5-7च असेल. बरोबर, बघूया किती होतं आहे. 90 झालं आहे परफेक्ट. तिथं जाऊन तिथून हेदवीचं दशपूजा गणपती मंदिर, आणि तिथून मग खाली हेदवी बीचला. हेदवी बीचला कुठे कमेंटमध्ये सांगा भाई, तुम्हाला समजलं असेल तर. लोकेशन म्हणजे रीलला बघितलंच असेल तुम्ही ते. आता ह्याच्यात मला गरम व्हायला लागलं आहे, मी आतमध्ये घामान भिजलो आहे. तो रेनकोट भाई बाहेर नाही भिजायचं टाकून आतूनच भिजलं आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. सरळ रोड आहे तो पण, जातो पण तो उलटा फिरून येतो. इथून जवळ आहे आणि रोड पण चांगला आहे भाई. इकडं यायचं म्हणजे भाई रोड चांगला आहे भाई, ते एक भाई बरं आहे. नाही तर भाई खडखड नुसता. यार काय गरम होतं आहे भाई. विषय उगाच घातला रेनकोट भाई, तिथनं भिजतच आलो असतो बरं झाला असता. भाई हवा आतमध्ये, हवा. पाऊस पड भाई पड. आता भाई जोरात आलाच तरी चालेल पण पड. मी बॅगला पण भाई पाठी हे लावलं आहे, ते कवर लावून ठेवलं आहे. कारण की आतमध्ये कॅमेऱ्याची म्हणजे बॅटरी वगैरे आहे, एक नाही सर 2 बॅटरी वगैरे आहे. प्लस काय अजून काहीतरी असेल, पॉवर बँक आहे. मला वाटलं होतं काळोख केला तर भाई जोरात येईल का बघ भाई, कसलाच दिसतोय वरती. पडत तर काय नाही, काय चालू आहे. भाई चावीचा भाई हा बँड मस्त वाटतो भाई, या कलरमध्ये सूट होतो भाई.
एकदम कलर ग्रेडिंग केल्यावर तर भाई भारी वाटतं एकदम. एवढी बडबड करतोय फक्त चेक केलं एकदा, नाही तर भाई माईक म्हणजे बंद झाला असला तर परत सगळं व्हॉइस ओव्हर द्या भाई. व्हॉइस ओव्हर पण आजपर्यंत कधी कशाला दिलाय नाही. एक ॲडव्हर्टाईज केली होती तेव्हा फक्त व्हॉइस ओव्हर दिलेला भाई आपण. हां भाई ये जोरात घ्यायचा तर भाई जोरात ये. आता जोरात नको नको भाई, थांब जोरात पण नको भाई. कॅमेरा भिजवू नको भाई. कॅमेराचा पैसा वसूल पण नाही झाला आहे अजून भाई. इंस्टाला फॉलो करा भाई, चॅनलला पण सबस्क्राईब करा गाईज. गाईज आणि भाईशिनो सगळ्यांनी. भाई गोवागरवाले तुम्हाला जर लोकेशन म्हणजे माहिती असतील ना तर सांगा भाई, जरा रील बिल करायला मला तसं, कारण की मला इकडचं काय माहीत नाही. त्यामुळं मी जास्त व्हिडिओ पण बनवत नाही अशा कुठच्या. लोकेशन जर सांगितलं ना तुम्ही तर आपण व्हिडिओ बनवू तिथलं. म्हणजे सगळे लेफ्टच भाई. कितवा लेफ्ट आहे, पहिला एक, नंतर स्ट्रेट आलो 2 3 4, चौथा 5वा लेफ्ट आहे मला वाटतं इथून. हा टायर गेला आहे ना पुढचा, मला भीती वाटते यार भाई. आलो आहे, जवळच आलो आहे. 1 किलोमीटर असेल. किती झालं, अरे झालं भाई 21 आणि हां 22-23 किलोमीटर आहे. 23 आहे हां. मॅपला पण मी बघितलं होतं मागे, तेव्हा आपण 23च होता वाटतं. परफेक्ट 23 किलोमीटर होतं आहे. फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात मला वाटतं मॅपला परफेक्ट दाखवलं आहे किलोमीटर इश्यू, म्हणजे किलोमीटर. मी कंटिन्यू मी बोलतो आहे. हा ब्लॉग एडिट होणार आहे की तसं पोस्ट होणार आहे काय समजत नाही मला. कारण की किती टाईम झाला, 1:18, 40 मिनटं तरी ऑलमोस्ट होत आले. आता 8 मिनटात 40 मिनटं झाली. कंटिन्यू बंद आपण नाही केलं आहे. आलो इथनं आता दिसणार आहे आपल्याला दशभुजा गणपती मंदिर. ते बघा समोर. गाडी कुठे लावूया, इथेच लावूया आता. पण म्हणजे घेणार तर नाही तसं. लास्ट टाईमला पण आपण इथंच गाडी लावली होती. काय मग मित्रांनो, कसं वाटलं मंदिर? बघितलीत ना व्हिडिओ मंदिराचे? चांगलं आहे का? मस्त शांत मंदिर आहे तसं. एकदम मस्त वाटलं तिथं, शांत एकदम. आणि आता इथून जातो आहे आपण बीचला. चला तर मग. हां तर आपण निघालो आता बीचकडे. जवळच आहे. कोणाला माहीत नसेल ना तर भाई आता व्हिडिओ बघून घ्या, जवळच आहे आपल्याला. व्हॉइस चेक केला पण व्हिडिओचा अँगल बरोबर आहे की नाही ते नाही चेक केला आहे भाई. जिंदगी में सब कुछ गलत ही हो रहा है बे भाई. एक चीज़ सही किया तो दूसरी सही है या गलत है वो तो पता ही नहीं है भाई. हे बघा इथे दिलं आहे बामणगड, वेणेश्वर, गुहागर. वेणेश्वरला पण आपल्याला जायचं आहे. साला गाडीचा जाम आवाज येतो यार. तुम्हाला येतोय की नाही माहीत नाही आता, म्हणजे ह्याच्यामध्ये पण नाही येत असेल मला वाटतं आहे. मग अशी कदाचित गाडीचा आवाज तर येत होता, मी चेक केलं तेव्हा. अगं आपटतो आहे ना भाई तो मडगाडचा साईडचा एक पॅनल आहे छोटासा, आणि तो शॉकरच्या इथे आहे.
दोन साईडला दोन आहेत भाई. तो वाचतोय, लूज झाला आहे म्हणजे तो पहिल्यापासूनच लूजच होता. तो घेतली तेव्हापासूनच तो लूज होता. तो एक जरा जास्त खटखट करायला लागला आता. त्याच्यामध्ये बहुतेक एक तर तो काढून ठेवायला पाहिजे, नाही तर दोन्ही साईडचे काढून ठेवायला पाहिजे, नाही तर मग कदाचित हे त्याच्यामध्ये काहीतरी भरायला पाहिजे कागद वगैरे. गाडीला जरा पण आवाज नाही भाई. तो ती एकच गोष्ट खाटखूट नसते, आपटात बसते त्या मडगाडवर आणि त्याच्यामुळं आवाज नुसता येत बसतो आहे. हां, इथून राईड मारायचं आहे. राईडच आहे, रस्ता काही संपलाच या साईडला. दुपारी 2 वाजता बीचवर आपण 1,2:15 1:18 घरातून निघालो. 1:18 आपण बीचवर. टायर इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगला वाला. पुढच्या टायरची एवढी भीती वाटते मला, आणि त्यात एक खडी. इथं तर ठीक आहे, इथं तर ग्रीप तरी बसते भाई. बाकीचा डाम म्हणजे जी रोडला चिकटले त्याच्यावर वरच्यावरची खडीवरच सरकतोय थोडाफार भाई. प्लेन रोडला तर ग्रीप नाही भेटत चांगली. खडी असली की म्हणजे बारीकवाली. आलो आहे बीचला फायनली. समोर मंदिर दिसत आहे. हां, तिथं पण एकदम याचं मंदिर आहे, म्हणजे शिव मंदिर आहे ते भाई. नेऊया चला, पुढंच जाय रे. मंदिराच्या इथंच घेऊन जाऊया भाई. कोणतरी मासा पकडतोय. कसा आहे व्ह्यू भाई, कमेंटमध्ये सांगा भाई. काका मच्छी पकडतोय. काकानं काहीतरी पकडलं तर आहे भाई. मी आलो त्यात मग दिसला मला, मी काहीतरी ओढला होता. बघूया काकाच्या इथं काय भेटलंय काय. आता चालू आहे की काय तांबूशी. आईच कसला आहे बघा भाई, कमेंटमध्ये सांगा भाई. केवढा आहे बघा भाई, जबरदस्त. एकच बस झाला भाई तुम्हाला. आता झालंय का. बाकी कोण येत नाहीत वाटतं. भाई लोकेशन भाई, व्ह्यू चेक करा. काका टाकतायत दुसरा भाई. काका दुसरा मासा लावून टाकतायत गळाला. या चला आपण जाऊन येऊया भाई मंदिरात पुढं. आता जातोय आपण बामणगड बघायला. आवाज येतोय काय, आवाज येतोय की नाही काय माहिती भाई. वारा एवढा सुटला आहे भाई. व्ह्यू दाखवतो थांबा, व्ह्यू चेक करा. हे मंदिर आणि हा त्या साईडला असलेला समुद्र भाई. वेट करा गाईज, वेट करा. येणारी बघा. त्याच्यापेक्षा पण मोठे येतात. आता थोडा त्याचं पाणी आतमध्ये भरलं नाही, येईल. ह्याच्यापेक्षा पण मोठे येतात अजून. थांबा आपण तिकडं जाऊया. तिकडं जाऊन दाखवूया तुम्हाला. आता वेट करूया आपण. हा बघा भाई, केवढा उडाला भाई हा पाणी. खत्री. हे बघा तिकडं पण कसल्या लाटा मारत आहेत. नाही या टाईमला नाही आलं. कडक. कसं वाटलं भाई. हेच बी बामणगड लोकेशन.
माहीत नसेल कोणाला तर भाई विजिट करा एकदा पावसाळ्यामध्ये. पुढचं पण लोकेशन दाखवतो, तिथून पण भारी व्ह्यू येतो. हा बघा. पुढं ना असं एक बांधकाम केलं आहे, तिथे जाऊया आपण. तिथून पण भारी व्ह्यू येतो. आम्हाला दाखवतो. हा बघा इथना भाई, इथना डायरेक्ट खाली दगडींमध्ये कोण गेला की डायरेक्ट आडवा सांभाळत भाई. चप्पल भाई. पोर्ट्रेट होतोय का भाई? हां हो गया. पोर्ट्रेट सिनेमॅटिक हो भाई. सिनेमॅटिक तर चालू नाही. हा भाई बांधून ठेवला आहे कोणी बांधलं आहे काय माहिती. आणि इथून एक मस्त शॉट येतो, असं दाखवतो चांगलं. हा बघा भाई, वाटतोय ना चांगला. कसं वाटलं मग लोकेशन भाई? चांगलं वाटलं असेल तर सांगा. आता जाऊया आपण इथे आपला वेणेश्वर मंदिरात. चला तर मग गाडीवर भेटूया डायरेक्ट. बाय बाय. भाई एवढी चांगली हवा सुटली नाही इथं, एकदम कडक हवा सुटली. आणि आवाज येतो की नाही हे पण नाही मला माहिती, पण भाई एवढी चांगली हवा सुटली आणि हा इथे झोपला आहे ना भाई कडक. भाई कसला झोपला आहे तो, मस्त हवा, रिलॅक्स मोड ऑन चालू आहे भाईचा. इथे यायचा भाई मस्तपैकी संध्याकाळचा बसायचा, सनसेट बघत एकदम भाई, एकदम कडक व्ह्यू येतो. दाखवतो तिथं बसला भाई, समोर समुद्र हा असा एकदम भारीवाला. आणि हे मंदिर, ही आपली गाडी बघून घ्या भाई, बघून घ्या, नंबर बघून घ्या भाई. हे मंदिर, काका मच्छी पकडत आहेत भाई एकदम कडकमध्ये भाई, मस्तपैकी रिलॅक्स. चला भाई लोक, निघालो आहे आपण इथून वेणेश्वरच्या दिशेने. हा बघा भाई लोक, इथून मगाशी आपण आलो होतो, लेफ्ट मारलेला मंदिराच्या आधी, म्हणजे जायच्या आधी लेफ्ट मारलेला ना तो तिथून सरळ यायचं आहे. सरळ आल्यावर इथून राईट साईडला डायरेक्ट वेणेश्वर रोड आहे आय थिंक म्हणजे बघितलं, म्हणजे माहितीच आहे तसं मला, आता समजते मला. बघा तो बोर्ड लागला आहे, पडला आहे पण ठीक आहे. वेणेश्वर ॲरो दाखवला, इथून खाली वेणेश्वर. किती किलोमीटर आहे बघूया. आपली किती होतं आपण, 373 30 किलोमीटर कंप्लीट होतील. हिला आहे ना भाई, मी पहिले अशी खड्ड्यातून एकदम आरामात चालायचं, म्हणजे असे जरी खड्डे असले तरी पण एकदम प्रेमानं काढायचं. आता मला त्या इंस्टाग्राममुळे रील येतात ॲडव्हेंचर बाईकच्या, म्हणजे आपली हिमालयन असू दे किंवा मग ही एक्सपल्स. त्यांना जसा ते चढवतात ना, म्हणजे जंगलातून वगैरे नेतात ना एकदम भाई, दगडी बिगडीवरून उडवत, तसा आता मी हिला खड्ड्यातून उडवत नेतो. प्रेमान जाऊया भाई, प्रेमान जाऊया. तू आहे तर आपण आहे, तुझ्याशिवाय आपल्याला कोण नाही भाई. जान आहे तू आपली जान. भरपूर साथ दिलेस तू मला फिरवायला इकडे तिकडे.
आणि बोललो ना तुम्हाला भाई, हा मडगाडचं सोडून कसला तो पुढचा म्हणजे एक पॅनल आहे त्याचा सोडून भाई कसला आवाज येत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा तिला किती प्रेमानं चालवले भाई. विषय हार्ड एकदम भाई. तिच्यासोबत पण बांधिलकीचा विषय, बांधिलकीचा. आलो आहे आता, कमाने आले आहे काहीतरी. राईट साईडला चिपळूण 46, मार्गनामाने 22, पिंपर 7, वैनेश्वर लेफ्ट साईडला 3 किलोमीटर, गुहागर 17, शृंगार तळी 20 किलोमीटर. आईच्या गावात यात तोतले बनायचे यार. त्या आईला भेंडी बाकी टाईमला बरोबर असते जी, ऐन टायमाला भाई ती कशी पुस्तगिरी करते भेंडी. आवाज येतोय की नाही गाण्याची वारा आहे भाई, जाम वारा सुटला आहे. 10 मिनटाचं कोंबडा बघा भाई, कोंबडा खत्री कोंबडा. आईला माईच्या हा भाई जागेवर थांब, खाली नकोस. तुला जिथं ठेवलं आहे भाई, तुझी जागा दिली आहे तुला, तिथंच थांब. तू जागा सोडलीस तर भाई सगळा वाटोळा करशील तू. भाई काय अनकट व्लॉग होतोय का आजचा बहुतेक. डायरेक्ट अनकट ब्लॉग आहे बहुतेक आज. म्हणजे कॅमेरा चालू केला की बोलतोय काय पण असू दे, पण बोलतोय. पहिलाच मोठा ब्लॉग आहे, पहिला नाही सॉरी दुसरा आहे. 4 वर्षापूर्वी भाई, पहिला मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी पहिला केला होता. तेव्हा पण हाच जुगाड होता, फक्त तेव्हा कॅमेरा नव्हता. तेव्हा डायरेक्ट आयफोनच लावला होता भाई पुढं. आणि तेव्हा त्या वॉटरफॉलला गेलो होतो मी. पण त्याच्यात एवढा म्हणजे कॅप्चर नव्हता करत व्ह्यू. माझा एक्सआर असल्यामुळे मला वाईड अँगल नाही भेटत. आता कॅमेरा तोच आहे, मोबाईल तोच आहे, मोबाईलला म्हणजे इयरफोन पण तोच आहे, व्हॉईसचा तोच आहे, कॅमेरा फक्त भाई वेगळा आहे बस. कोण नाही भाई, एकटा जीव सदाशिव भाई, एकटा फिरतोय. सवय झाली आता एकटा फिरायची, कुठं पण जातो एकटाच. चांगलं आहे ना भाई एकटं. कधी कुठं सोडून जाईल पुढच्या टायमाला भाई, काय समजत नाही. त्यापेक्षा भाई आपण एकटंच राहायचं, एकटंच फिरायचं, एकटंच मजा करायची भाई. कोणाचं काय म्हणजे त्रास नाही बोलणार, पण भाई इमोशनल डॅमेज नको. भाई हा कुठचा विषय आला मध्येच यार. उनका ये क्या बोल रहा है बे तू बीच में इस वक्त. इतना अच्छा मूड में तू किधर गलत लाइन में घुस रहा है बे. असं आलो आहे आपण वैनेश्वर मध्ये एंटर तर झालो आहे. पाऊस पड रे भाई, पाऊस मेन विषय पाऊस आहे. पाऊस पड, ऊन लागायला कडक लागायला लागला, थोडा चटके लागायला लागले भाई. आलो आहे दिसला लोकेशन दिसला भाई. हे 3 टाईम भेटले मला, आता 3रा टाईम आहे नेमका. हेदवीला भेटले, ही गाडी गेली ती आता. हेदवीला भेटले, हेदवीतून आपल्याला भेटली बामणगावच्या इथे, म्हणजे गणेश मंदिर तिथून बामणगावच्या इथून आता इथं वैनेश्वरला. भाई कसला वाटतं मंदिर बघा, गणपती मंदिर आहे ना तसंच आहे, म्हणजे बाहेरून तरी दिसायला. आतमधून दाखवतो थांबा, जाऊया आपण आतमध्ये. परत बीचवर आलो आहे. मंदिराच्याच पाठी आहे. मंदिर दाखवतो.
हे बघा मंदिर, मंदिराच्याच पाठी बीच आहे, साईडला रस्ता आहे, तिथून आलो आपली गाडी. आजची व्हिडिओ इथेच संपवूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. रील येईल, केदवीची तर येईल नक्की, आज येईल किंवा आज तारीख 16 जुलै असं आहे. बघूया ब्लॉग कधी अपलोड करतो आणि व्हिडिओ पण रील कधी टाकतो. रील टाकेन नाही, आजच टाकेन करायचं, आज नाही सॉरी उद्या परवा टाकेन. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.